शनिवारी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या मंगलमूर्ती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना थाटामाटात करण्यात आली। उंच गणेश मूर्ती आणि भव्य दिव्य भगवान शंकराची महाकाल रूपाचे सजावट हे या मंडळाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र होते। ढोल ताशाच्या निनादात पारंपरिक वाद्यासह मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, पारंपरिक पेहरावातील हजारो गणेश भक्त आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्साही वातावरणात वाजत गाजत गणरायाचे स्वागत करण्यात आले। प्रारंभ मोदी रेल्वे ब्रिज येथे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या हस्ते श्रींची मंत्रोच्चारात पूजा आणि आरती होऊन करण्यात आला। या प्रसंगी उत्सव अध्यक्ष श्रीनिवास गायकवाड, खजिनदार कार्तिक जाधव, कार्याध्यक्ष आतिश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, प्रथमेश गायकवाड, अजिंक्य जाधव, तेजस गायकवाड, तुषार गायकवाड, आकाश जाधव, नागराज गायकवाड आदींसह इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाचे गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंडळाकडून भव्य दिव्य अशी महाकाल भगवान श्री शंकरांची आरास साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती। मिरवणूक मोदी ब्रिज येथून प्रारंभ होऊन रामवाडी, पटवर्धन चाळ, गायकवाड क्लासेस, आदिशक्ती माता चौक, मरगू मास्तर मैदान, ऐक्य चौक या मार्गावरून काढण्यात आली। तर इच्छा भगवंताची चौक येथे या मिरवणुकीचा समारोप झाला। यानंतर भल्या मोठ्या मंडपात मंगलमय वातावरणात बाप्पा विराजमान झाले। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापनेची श्रींची महाआरती संपन्न झाली। दरम्यान मिरवणुकीमध्ये इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे भल्या मोठ्या LED स्क्रीनद्वारे सादरीकरण करण्यात आले। इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची विविध प्रतिकृतीतील मनमोहक रूप पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती। आजपासून पुढील 10 दिवस भक्तगण रंगात न्हाऊन निघणार आहेत। यावेळी सेटलमेंट परिसरातील मानाच्या इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची विधिवत मुहूर्तावर अत्यंत शिस्तबद्ध मिरवणुकीने श्रींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात करण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।